हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा नरेंद्र. मित्रमैत्रिणींनो, आज आहे फादर्स डे. आपण बघत असाल सोशल मीडियावर आज लोक आपल्या वडिलांविषयी पोस्ट लिहित आहेत, रील्स बनवत आहेत. त्यावेळी माझ्या मनात एक विचार आला, आता माझे आई वडील नाही आहेत. वडिलांविषयी, आईविषयी बऱ्याच गोष्टी व्यक्त करायच्या राहून गेल्यात. तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की आज आपण त्यांच्याविषयी भरभरून लिहितो. पूर्वी मी पण पोस्ट लिहायचे त्यांच्याविषयी, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं वागणं याविषयी भरभरून बोलायचे, लिहायचे. पण आज सहज माझ्या मनात विचार येऊन गेला की आपण पोस्ट लिहितो, रील्स टाकतोय, ठीक आहे, हरकत नाही. आता सोशल मीडियाचं युग आहे, ते करायला पण हरकत नाही. पण ज्यांचे आई वडील आहेत त्यांनी एक करा. बऱ्याच वेळेला आपल्या आई वडिलांविषयी प्रेम व्यक्त करायला, कृतज्ञता व्यक्त करायला, त्यांच्याविषयी बोलायला राहून गेलेलं असतं. जर तुमचे वडील असतील, त्यांनी तुमच्यासाठी आयुष्यात खूप सॅक्रिफाईस केलेले असतात. त्यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न त्यांनी बाजूला ठेवून तुम्हाला घडवलेलं असतं, संस्कार केलेले असतात. पण आपण ना त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त करतो, ना बोलतो, किंवा कृतज्ञता व्यक्त करतो, ना त्यांना घट्ट मिठी मारतो. तर तुम्हाला असं एकच सांगेल, लांब असाल तर फोन करा, त्यांच्याविषयी त्यांना सांगा की त्या वडिलांविषयी तुम्हाला काय वाटतंय. आणि घरी असाल, जवळ असाल तर घट्ट मिठी मारा. चुकलं असेल तर माफी मागा. छान चांगल्या गोष्टी केल्या असतील तर कृतज्ञता व्यक्त करा. आणि बघा जादू. खरं तर मदर्स डे, फादर्स डे हे रोजच असायला हवेत. पण ठीक आहे, हरकत नाही. कामाच्या व्यापात, जबाबदाऱ्यांमध्ये माणूस इतका गुरफटलाय की त्याला मनात असून पण तो भावना व्यक्त करू शकत नाही. पण हा खास दिवस आहे ना, तर आज नक्की हे करून बघा. सगळ्यांना फादर्स डेच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.